नमस्कार गोपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या गिरक्रांती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 6 मे, आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्मवरती एक 20 ते 22 गायींचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये काही गायी जाण्यासाठी जवळ आलेल्या आहेत, एक 8 ते 10 दिवस वेळ असणाऱ्या काही गायी ताज्या वेलेल्या आहेत. आपल्याकडे तशाच बारकाल्या कारवडी पण उपलब्ध आहेत विक्रीसाठी. तर आपण त्यांची सर्वांची डिटेल जाणून घेऊया. ही आपल्या फार्मवरची 1 नंबरची गाय आहे. ही गाय वेलेली, याला खाली होऊन एक 8 दिवस झालेले आहेत. तर तिला खाली खोंड आहे. या गायला दोन्ही टायमाचं मिळून एक 10 ते 12 लिटर दूध चालू आहे. गायची काशी साईज बघू शकता तुम्ही, सडामधील जागा. तर या गायची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय. फायनलीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. तर ही आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय आहे. ही गाय ताजी वेलेली आहे. तर तिला खाली होऊन एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत. तिला दोन्ही टायमाचं मिळून 10 ते 11 लिटर दूध चालू आहे. खाली पण तिला प्युअर क्वालिटीमध्ये कारवड आहे. तर या गायची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 58 हजार रुपयाला करायचा आहे. मोठ्या मापाची गाय आहे. तर ही आपल्या फार्मरची 3 नंबरची गाय आहे. ही पण गाय वेलेली आहे. हिला पण खाली प्युअर क्वालिटीमध्ये कारवड आहे. तर या गायला खाली होऊन एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत. हिला दोन्ही टायमाचं मिळून एक 12 लिटर दूध चालू आहे. कोणी पण स्वतः येऊन मिल्किंग करून घेऊ शकता. तर या गायची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे. एकदम मोठ्या मापामध्ये गाय आहे. तर आपण वेलेल्या गाय बघितलेल्या आहेत. आता आपण गाभण गायचा स्टॉक बघणार आहोत. तर ही आपल्या फार्मवरची 4 नंबरची गाय. ही गाय गाभण मध्ये, याला जाणण्यासाठी एक 4 ते 5 दिवस अवकाश आहे. काशीची साईज बघू शकता तुम्ही, सडामधील जागा. खूप मोठ्या मापामध्ये प्युअर क्वालिटीमध्ये गाय. या गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. तर या गायची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय. फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे. एकदम मोठ्या साईज मध्ये गाय आहे, प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाय. तर ही पण गाय गाभण मध्ये, याला जाणण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाश आहे. खूप मोठ्या साईज मध्ये गाय आहे. गायची हाईट लांबी बघू शकता, सडामधील जागा. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 16+ आहे. प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय आहे. तर या गायची किंमत आपण 85-90 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 81 हजार रुपयाला करायचा आहे. एकदम प्युअर क्वालिटी मध्ये आणि मोठ्या मापामध्ये गाय. तर ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय. ही पण गाय गाभण मध्ये, हिला जाणण्यासाठी एक 8 ते 10 दिवस अवकाश आहे. तर या गायची किंमत आपण सांगताना 75-80 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे. प्युअर क्वालिटी मध्ये आणि एकदम शांत स्वभावाची गाय. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, सेकंड लॅक्टेशन मध्ये, प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय आहे. ही पण गाय गाभण मध्ये, या गायला जाणण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे. गाय बघू शकता, एकदम मोठ्या साईज मध्ये गाय आहे. हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. तर या गायची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 68 हजार रुपयाला करायचा आहे. मोठ्या साईज मध्ये गाय आहे, प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे. ही गाय ब्लॅक काबरामध्ये, गाय गाभण आहे. गायला एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे जाणण्यासाठी.
गायची काशीची साईज बघू शकता, सडामध्ये जागा. या गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. एकदम ऍक्टिव्ह कलर मध्ये गाय आहे. तर या गायची किंमत आपण 70-75 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे. प्युअर क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये गाय. ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे. गाय प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाची साईज, माथ्याचा आकार, प्युअर क्वालिटी मध्ये गाय. या गायला जाण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे. गायचा स्वभाव एकदम शांत आहे. गायची सडामध्ये जागा, काशीचा आकार बघू शकता. तिची मिल्क कॅपॅसिटी 12+ आहे. तर या गायची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 60 हजार रुपयाला करायचा आहे. प्युअर क्वालिटी मध्ये गाय, सेकंड लॅक्टेशन मध्ये. ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय. तर ही पण गाय गाभण मध्ये. गाय स्वभावाला एकदम शांती. तर हिला जाण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे. हिची मिल्क कॅपॅसिटी 12 लिटर आहे. मोठ्या मापामध्ये गाय आहे. तर हिची किंमत आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 58 हजार रुपयाला करायचा आहे. मोठ्या साईज मध्ये गाय, प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे. तर या गायला पण जाण्यासाठी एक 8 दिवस अवकाश. गाय स्वभावाला एकदम शांत आहे. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 12+ आहे. काशीची साईज, सडामधील जागा बघू शकता तुम्ही. तर हिची किंमत आपण 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 52 हजार रुपयाला करायचा आहे. तर ही आपल्या फार्मरची 12 नंबरची गाय आहे. ही पण गाय गाभण मध्ये. गाय सेकंड लॅक्टेशन मध्ये आहे. गाय स्वभावाला एकदम शांत आहे. तर गायची मिल्क कॅपॅसिटी 12+ आहे. मोठ्या साईज मध्ये गाय. तर हिची किंमत आपण 60-65 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 55 हजार रुपयाला करायचा आहे. मोठ्या मापामध्ये गाय. तर ही आपल्या फार्मरची 13 नंबरची गाय आहे. तर ही पहिल्याच व्यतामध्ये कारवडे. स्वभावाला बघू शकता, एकदम शांत आहे. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 10 लिटर राहील. घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. कारवडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, कानाची साईज एकदम प्युअर क्वालिटी मध्ये. तर हिची किंमत आपण 55-60 हजार रुपये सांगतोय, फायनल तिची किंमत आपण 51 हजार रुपये ठेवलेली. तर ही आपल्या फार्मरची 14 नंबरची गाय. गायची हाईट बघू शकता, गायची लांबी, खूप मोठ्या साईज मध्ये गाय. तर हिला जाण्यासाठी एक 15 दिवस अवकाश आहे. खूप मोठ्या साईज मध्ये गाय आहे. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. तर हिची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय, फायनलीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे. एकदम मोठ्या साईज मध्ये. ही आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय. तर ही पण गाय गाभण मध्ये. हिला जाण्यासाठी एक 8 दिवस अवकाश आहे. गायची काशीचा आकार बघू शकता तुम्ही, सडामधील जागा. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 8 ते 10 लिटरची. घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. काबरागीर मध्ये बघू शकता तुम्ही क्वालिटी. तर हिची किंमत आपण 50-55 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 42 हजार रुपयाला करायचा आहे. प्युअर क्वालिटी मध्ये, घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. तर ही आपल्या फार्मरची 16 नंबरची गाय आहे. ही पहिल्याच व्यतामध्ये बघू शकता, प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही पण स्वभावाला बघू शकता एकदम शांत आहे. हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 11 लिटर राहील. तर हिची किंमत आपण 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 48 हजार रुपयाला करायचा आहे. तर आपण आता गायींचा लॉट बघितलेला आहे. आता आपण कारवडी बघणार आहोत. आपल्याकडं 1 वर्षापासून 2 ते 2.5 वर्षापर्यंत कारवडी विक्रीसाठी
उपलब्ध आहे. तर ही कारवड बघू शकता तुम्ही, एकदम प्युअर क्वालिटीमध्ये कारवडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही. कानाची साईज, माथ्याचा आकार प्युअर क्वालिटीमध्ये. या कारवडीचं वय 2 वर्ष वय. तर हिची किंमत आपण सांगताना 22,000 रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 20,000 रुपयाला करायचा आहे. प्युअर क्वालिटीमध्ये कारवडी. तर ही आपल्या फार्मरची 2 नंबरची कारवड आहे. हिचं पण वय 2 वर्ष आहे. कारवडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाची साईज, माथ्याचा आकार प्युअर क्वालिटीमध्ये ही पण. तर हिची किंमत आपण 22-25,000 रुपये सांगतोय, पण फायनलीचा पण व्यवहार आपल्याला 20,000 रुपयाला करायचा आहे. तर ही आपल्या फार्मरची 3 नंबरची कारवड आहे. हिचं वय 15 ते 16 महिने. तर ही पण प्युअर क्वालिटीमध्ये. हिची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाची साईज, माथ्याचा आकार प्युअर क्वालिटीमध्ये. तर हिची किंमत आपण 20-22,000 रुपये सांगतोय, पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 16,000 रुपयाला करायचा आहे. तर ही आपल्या फार्मरची 4 नंबरची कारवड आहे. हिचं वय 1 वर्ष आहे. ही पण प्युअर क्वालिटीमध्ये आहे. तर याची किंमत आपण 15,000 रुपये सांगतोय, पण फायनल याचा व्यवहार आपल्याला 11,000 रुपयाला करायचा आहे. तर धन्यवाद गोपालक शेतकरी मित्रांनो. आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून गाई खरेदी कराव्यात व असेच नवनवीन गाईचे लॉटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या गिरकंटी चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. जय हिंद, जय गोमाता, जय गिरकंटी.